नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार। आता आमी आयिल्ले आसा पणजे हांगासर आनी हांगासर एक मोर्चा आसा तो जावन आसा ज्यो जनजाती आसा ज्यो आदिवासी समाज आसा तांच्यो काही मागण्यो आसा आनी त्यो सरकारा पर्यंत पावोवपाक लागून तांच्यांनी आयज एक गोंयान आमच्या एक मोर्चा काडिल्लो आसा। ताका आमी एटेंड जावपाक आयिल्ले आसा। सो लेट्स गो। मेडी माटोळी हांव हेंच्यानी मागता की तेणी माचयेर बसचे। तशेंच आमच्या मदीं डॉक्टर विशाल वळवी पावस सगळ्यांक तुमचे सगळ्यांचे स्वागत आसा। आपण रोखडेच आमी सभेक सुरवात करता। विशाखा वेळीप, नितीन शिवडेकर, तसेच कल्याण आश्रम गोवाचे अध्यक्ष डॉक्टर विठू गावडे। बोलो भारत माता की वंदे। भगवान बिरसा मुंडा के, भगवान मल्लिकार्जुन के। माननीय मंच, आदरणीय गोवावासी बंधू आणि भगिनी, इथं आल्यावर आनंद वाटलाय। कारण आपल्या देशाचं संघटन, आपल्या देशाची शक्ती हे पूर्ण देशात आज दिसत आहे। आपल्याला माहीत असेल, आपल्या देशात आतापर्यंत पूर्ण देशामध्ये 26 रॅल्या जनजाती सुरक्षा मंचांनी केल्या आहे आणि 26 रॅलीचा रिझल्ट 20,000 पासून तर 1,00,000 पर्यंत आपला समाज एकत्र झालाय आणि आपल्या समाजांनी आपल्या समाजाची शक्ती पूर्ण देशात दाखवून दिली आहे। आज गोवावासींना सुद्धा आपल्या समाजाची शक्ती दाखवून दिली आहे। माझ्यासाठी गोवा प्रांत हा नवीन आहे। मी 7 तारखेपासून गोव्याला आलो आहे। आपल्या आदिवासी भागात सुद्धा प्रवास केला आहे। मोलू दादा, डॉक्टर वेळपे, सर्व आपली जे टीम आहे यांनी 2 महिन्यापासून विचार केला आणि देशात आपला समाज जर एकत्र होत आहे तर आमच्या गोव्याचे सुद्धा आमचे आदिवासी बंधू एकत्र झाले पाहिजे आणि आमच्या समाजाची शक्ती दाखवली पाहिजे। म्हणून आज आपण इथं एकत्र आलो आहे आणि आपण आपल्या समाजाची शक्ती दाखवली आहे। आपल्याला माहीत आहे एवढ्या अडचणीत पाऊस असून सकाळपासून सर्व विचार करत होते 2 दिवसापासून की गोव्यात पाऊस आहे, पण आपल्याला माहीत आहे की आपण काही कमजोर नाही। आपले क्रांतीवीर देशात एवढे होऊन गेले, महाभारत असो, रामायण असो किंवा युद्ध असो, आपला आदिवासी समाजाचा सहभाग हा पूर्ण ठिकाणी आहे आणि तेच शक्ती आज आपण गोवावासींनी या मैदानात दाखवून दिली आहे। याचा सुद्धा अभिमान आहे, कारण आपली शक्ती आपण दाखवून दिलेली आहे। म्हणून आपल्या समाजाचं एकत्रीकरण आज दिसलं आहे। आपण रॅली काढली आहे, घोषणा दिल्या आहे आणि आपली शक्ती दिसली आहे। अशी शक्ती आपली राहिली पाहिजे, यासाठी आपण एकत्र संघटित राहिलो पाहिजे। आणि आपल्याला सांगितलं आहे की आपण 750च्या वर तर आपल्या जनजाती आहेत पूर्ण देशात, याची आपण शक्ती पाहिली पाहिजे। सोशल मीडियामध्ये जनजाती सुरक्षा मंच काय आहे, काय करत आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की आपल्या समाजाची शक्ती ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी जनजाती सुरक्षा मंच आपला बॅनर पुढे असो देशात जनजाती सुरक्षा मंच समोर राहणार आहे। आतापर्यंत जे अन्याय झाले, आता याच्यानंतर कधी अन्याय सहन करणार नाही, यासाठी आपण जनजाती कल्याण आश्रम जनजाती सुरक्षा मंचाची स्थापना केली आहे आणि आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम आपण घेतले आहे पूर्ण देशात। आपल्याला माहीत असेल प्रतिभाताई राष्ट्रपती असताना आपण पूर्ण देशात 28 लाख
28 लाख स्वाक्षरी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना आपण पूर्ण देशात पाठवले आहे की हा कायदा पास झाला पाहिजे. जे आमचे फायदे घेतात, जे दोन्ही इकडून फायदे घेतात आणि जो खरा आदिवासी आहे त्याला फायदा मिळत नाही. क्लासवन ऑफिसर असो, नोकऱ्या असो, सरकारी योजना असो, फक्त जे धर्मांतरितात पूर्वांचल पासून आसाम पासून तर हे फक्त जे धर्मांतरित आदिवासी आहे हेच फायदे घेत आहे. म्हणून आपला समाज पूर्ण देशात जागृत झाला आहे आणि पूर्ण देशात सर्व ठिकाणी 20,000च्या वर ते 1 लाखापर्यंत आपल्या रॅल्या निघाल्या आहेत पूर्ण प्रांतात. आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या 4 रॅल्या निघाल्या आहेत. मुंबई असो, मुंबईमध्ये 20,000च्या वर होती. नागपूरमध्ये 35,000 आपले सर्व बांधव आदिवासी एकत्र झाले आहे. नाशिकला सुद्धा 25,000च्या वर आपले आदिवासी बंधू एकत्र झाले आहे आणि नंदुरबार इथं सुद्धा आपले आदिवासी बंधू हे 30,000पर्यंत एकत्र झाले. म्हणजे पूर्ण देशात आज आपण विचार करतो की गोव्यात किती लोक येतील, पण आसामसारख्या ठिकाणी आपण रॅली घेतली आणि 40,000च्या वर लोक आसामच्या रॅलीत सुद्धा आपला समाज एकत्र झाला आहे. हे शक्ती दाखवली आहे आणि या शक्तीचा परिणाम आपल्याला माहीत आहे की देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्याला कुठं आपल्याला काय अन्याय झाला आहे, पण या शक्तीचा परिणाम आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई, आपल्या देशाच्या राष्ट्रपती ह्या आता आदिवासीच आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. तो राज्य सिक्किम और बिहार ऐसे 20 टोली बनाया गया है. कुल मिलाकर के 450 एमपी से संपर्क किया गया. संयोजक मौलू जी और मध्य प्रदेश से हमारे राष्ट्रीय टोली के सदस्य श्री नरेंद्र मरावी जी और मंच पर विराजमान सभी अतिथि और सामने उपस्थित हमारे बड़ी बड़ी नौकरियों में इनके लोग चले जा रहे हैं. क्यों? क्योंकि कहीं ना कहीं से सक्षम. आपको पता है जनजाति समाज को आरक्षण कब मिला? गोवा में तो 2003 में मिला और 1950 में मिला. उसके पहले किसको मिलता था? 1890 में इस देश में मुस्लिमों को आरक्षण मिलता और उसके बाद 1920 आते आते ब्रिटिश सरकार ने जो इंडियन इकाई थे, भारतीय इकाई